एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। दिवाळी सणानंतर देवळाली नगरपालिकेची निवडणूक पार पडणार आहे। त्यासाठी सोमवार 6 ऑक्टोबर रोजी मुंबई नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत काढली जाणार असून देवळाली नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी आरक्षण नेमकी कोणतं पडणार याकडे राजकीय मंडळींचं लक्ष लागलंय। देवळाली नगरपालिकेत मागील निवडणुकीत भाजपानं सर्वाधिक जागा मिळवून आपला झेंडा रोवलेला होता। सत्ताधाऱ्यांचा कालावधी पूर्ण होऊन तब्बल 4 वर्ष उलटली असून आता निवडणुकीचा पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे। नगराध्यक्ष आरक्षण सोडत सोमवारी काढली जाणार आहे। यामध्ये सर्वसाधारण महिला, इतर मागास प्रवर्ग महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामध्ये आरक्षण पडण्याची शक्यता वर्तवली जाते। देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत व आरक्षण सोडतीची वाट बघतायत। नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांमध्ये जर सर्वसाधारण महिला किंवा इतर मागास प्रवर्ग महिला आरक्षण पडल्यास देवळाली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या धर्मपत्नी प्रीती कदम, संकल्प पतसंस्थेच्या चेअरमन तथा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुजाता सुधाकर कदम, तर साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता शिवाजीराव कपाळे, अमृता हरीश वाळुंज, माजी उपनगराध्यक्ष ज्योती वैभव गिरमे आदी महिला नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक लढवण्यासाठी रेसमध्ये आहेत। दुसरीकडे यदाकदाचित इतर मागास प्रवर्गात आरक्षण पडल्यास माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोते, माजी नगरसेवक शैलेंद्र कदम, सचिन ढूस, उद्योजक हरीश वाळुंज, राजमुद्रा प्रतिष्ठानचे प्रशांत मुसमाडे, राष्ट्रवादीचे अजय खिलारी, प्रहारचे आप्पासाहेब ढूस, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आदी इच्छुक नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात। तर अनुसूचित जाती प्रवर्ग आरक्षण पडल्यास देवळाली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा उद्योजक प्रकाश संसारे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शांतीचौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे, बहुजन विकास आघाडीचे चंद्रकांत दोंदे आदी रिंगणात उतरू शकतात। अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षण पडल्यास नगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय बर्डे, जनता ग्रुपचे प्रमोद बर्डे, माजी नगरसेवक नानासाहेब बर्डे, वंचित बहुजन आघाडीचे साईनाथ बर्डे, एकलव्य संघटनेचे गीताराम बर्डे, जयेश माळी आदी उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे। एकंदरीत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक जरी भरपूर असले तरी आरक्षण सोडत निघाल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।